ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान महाविष्णू ह्या 10 अर्चेतसांबरोबर संवाद साधतायत आणि ते पुढे म्हणाले की एक कंदू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांनी अतिशय उग्र तप आचरायला सुरुवात केली आणि त्या तपाचा प्रभाव इतका वाढला की इंद्राला आपलं आसन डळमळतंय का काय असं वाटायला लागलं. तेव्हा ह्या कंदू ऋषींच्या तपाचा भंग करण्यासाठी इंद्रानं स्वर्गातली एक प्रमलोचा नावाची अप्सरा पाठवली. तिनं ह्या कंदू ऋषींना भुरळ घातली आणि तिच्यापासून ह्या कंदू ऋषींना एक अत्यंत कमळासारखे सुंदर डोळे असलेली मुलगी झाली. पण झालं असं की मुलगी जन्माला आल्यानंतर ती प्रमलोचा स्वर्गात निघून गेली. कारण ज्या कारणासाठी तिला इथे पाठवलेलं होतं ते कारण झालेलं होतं, ते कार्य संपन्न झालेलं होतं. त्यामुळे पृथ्वीवर राहण्यासाठी दुसरं काही तिला प्रयोजन नव्हतं. ती स्वर्गात निघून गेली. मुलीला मात्र तिने इथे सोडलं आणि आसपासच्या सगळ्या वृक्षांनी मिळून त्या मुलीचं पालन पोषण केलं. आणि जेव्हा ती भुकेने व्याकुळ व्हायला लागली तेव्हा औषधींचा राजा असलेला चंद्रमा त्यानं अत्यंत दयापूर्ण अंतःकरणानं तिच्या मुखामध्ये आपलं अमृत वर्षाव करणारं बोट दिलं, करांगुली तिच्या तोंडात दिली आणि त्याच्याद्वारे तिचं पोषण सुरू झालं. सध्या तुमचे पिताश्री म्हणजे प्राचीन भावी राजा माझ्या सेवेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये मग्न आहेत आणि त्यांनी तुम्हाला संतान निर्मितीसाठी आदेश दिलेला आहे. तेव्हा लवकरच आपण सगळ्यांनी देवोपमाशी ही जी सुंदर कन्या आहे तिच्याशी विवाह करावा. कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे 10 जण एकाच धर्म कार्यासाठी एकाच कर्तव्यानं बांधलेले आहेत, तत्पर आहात. तुमचा स्वभावही सगळ्यांचा एकसारखा आहे आणि त्यामुळे तुमचे स्वभाव धर्मही सारखे आहेत, विचार सारखे आहेत आणि तुम्हाला अनुरूप अशीच ही सुंदर कन्या असल्यामुळं तिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा आणि ती सुद्धा तुम्हा 10च्या 10 जणांवर एकसारखंच प्रेम करेल. कुठेही तिच्या ठिकाणी विषमता निर्माण होणार नाही. माझी तुमच्यावर कृपा अशी आहे की 10 लाख दिव्य वर्षांपर्यंत तुम्ही पूर्ण बलाने युक्त राहाल, पूर्ण राहाल आणि अनेक प्रकारचे पार्थिव आणि दिव्य भोग भोगायला तुम्हाला मिळतील. इथलं तुमचं कार्य पार पडलं, कर्तव्य पूर्ण झालं की शेवटी माझ्या अविचल अशा भक्तीनं हृदयातला समस्त वासनारूप मळ जळून गेल्यानंतर तुम्ही या लोकात काय किंवा परलोकातले सुद्धा जे काही भोग आहेत जे इतरांना हवेसे वाटतात पण माझ्या प्रभावासमोर ते नरकतुल्यच आहेत, अशा सगळ्या भोगांपासून विरक्त व्हाल, उपरत व्हाल आणि माझ्या परमधामाला येऊन पोहोचाल. एक तुम्हाला म्हणाले युक्ती सांगतो, गुह्य सांगतो की जी माणसं आपली सगळी कर्म भगवंताला अर्पण करण्याच्या बुद्धीनीच करतात आणि ज्यांचा सगळा वेळ हा माझ्या गुणलीला रूप वर्णनांच्या कथांमध्ये व्यतीत होतो, ती माणसं जरी गृहस्थाश्रमामध्ये असली, घर गृहस्थी सांभाळणारी असली
तरी सुद्धा ते घर त्यांना बंधनकारक राहत नाही. मुळात ग्रह शब्द हाच मुळात ग्रहणात इति ग्रहा अशा प्रकारे तयार झालेला आहे की जे घेऊन ठेवतं. घरामध्ये आपण इतके आसक्त होतो की ज्याला त्याला आपलं घर जास्त प्रिय वाटतं, घर सोडावंसं वाटत नाही. आणि मग त्याचबरोबर घरातल्या अन्य वस्तूंबद्दल सुद्धा आकर्षण निर्माण होतं, प्रेम निर्माण होतं, आसक्ती निर्माण होते. पण ज्यांच्या ठिकाणी भगवंताबद्दल तीव्र भक्ती आहे त्यांनी गृहस्थी जरी सांभाळली, गृहस्थाश्रम जरी सांभाळला, तरी तो त्यांना या भक्तीमुळं बाधक ठरत नाही, बंधक ठरत नाही. आणि म्हणून ब्रह्मवादी वक्ते जे आहेत ते नेहमी असंच सांगतात की मी ज्ञानस्वरूप परब्रह्म त्यांच्या हृदयामध्ये नित्य नवीन नवीन भासत राहतो. त्यांना कधी मी शिळा झाल्याचा, जुना झाल्याचा अनुभव येत नाही. आणि मला प्राप्त केल्यानंतर जीवांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा मोह होत नाही, कुठल्याही प्रकारचा शोकही त्यांच्या चित्तात राहत नाही. आणि कुठल्याही हर्षाची भावनाही जन्माला येत नाही. हे सगळं ऐकलं मैत्रीजी विदुरांना सांगतायत की भगवंताच्या दर्शनामुळं, त्यांच्या या वाणीरूप उपदेशामुळं प्रचेतांच्या ठिकाणी जो काही रजोगुणात्मक किंवा तमोगुणात्मक थोडासा मळ शिल्लक होता तोही नाहीसा झाला. आणि सगळ्या पुरुषार्थांचा आश्रय असलेल्या आणि सर्वांचे परम सरस असलेल्या भगवान श्रीहरींनी हे असं सांगितल्यानंतर त्या सगळ्या प्रजेतांनी हात जोडून अत्यंत गदगद अशा वाणीनं त्यांना सांगायला सुरुवात केली, त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली. ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.